नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 26 मार्च 2022 झालेली ही प्रश्नपत्रिका. आपण यातले 2 प्रश्न पूर्ण सोडवलेले आहेत. तिसरा ए आपण सोडवलेला आहे. तिसरा बी यामध्ये तिसऱ्यामध्ये 3 गुणांचा प्रश्न असतो. 2 दिले असतात, 1 सोडवायचा असतो. 6 चौकटे असतात, पूर्ण करा, प्रत्येकी अर्धा गुण. पाहूया. जर पी हा ए 4-3 आणि बी 8-5 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 3:1 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी ए बिंदूचे 4-3 आहे, पी बिंदूचे एक्स वाय मानले ते काढायचे आहेत. बी 8-5 आहे. बीचे निर्देशक आपण एला x1 y1 समजले, बीला x2 y2 समजतोय, पी एक्स वाय दिलेला आहे. या ठिकाणी रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर mx2 अधिक nx1 भागिले m अधिक n आणि y म्हणजे x निर्देशक काढण्यासाठी y निर्देशक काढण्यासाठी my2 तसे mx2 nx1 तसं my2 अधिक ny1 y निर्देशकासाठी छेद इथे m अधिक n, इथं m अधिक n आहे. या ठिकाणी 3:8 या गुणोत्तरात 3:1 या गुणोत्तरात विभाजन करायचं आहे. त्यामुळं ए पी 3 आहे तर पी बी 1 आहे. एम बरोबर 3 आहे तर एन बरोबर 1. एम सी एन या गुणोत्तरात म्हणजे 3:1 म्हणून एम अधिक एन 3+1, इथं पण 3+1. एम एक्स2 म्हणजे 3 गुणिले x2 आहे 8, 3 गुणिले 8 अधिक एन 1 आहे गुणिले x1 4 आहे, 1 गुणिले 4, 3×8 = 24 अधिक या ठिकाणी 4×1 = 4 आहेच, एम अधिक एन अधिक 24 आणि 4 = 28, 28 भागिले 4 7. या ठिकाणी एक्स निर्देशक 7 आहे, इथं 24 रिकामी जागा, इथे एम अधिक एन. या ठिकाणी 3 गुणिले 5 अधिक 1 गुणिले -3 किमती घालून देत. 3×5 = 15, -3 1 = 3, 15 - 3 12, 12 भागिले 4, 4 त्रिकोण 12, 15तून 3 गेले, 12 भागिले 4 त्रिकोण 12, y 3. त्यामुळं पी बिंदूचे निर्देशक एक्स वाय 7 3 आहेत. ओके. त्यानंतर त्यातला बे खालील उपप्रश्न सोडवा. यामध्ये बीमध्ये 4 उपप्रश्न असतात, 2 सोडवायचे असतात, प्रत्येकी 3 गुण, म्हणून 3 दुनी 6 गुणांचा हा प्रश्न आहे. आणि प्रश्न तिसरा ए 3 गुणांचा, बी 6 गुणांचा, असा 9 गुणांचा प्रश्न तिसरा आहे. हा प्रश्न आहे वरील आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये एक्स वाय समांतर ए सी आणि 2ax बरोबर 3bx दिलेला आहे. 2ax बरोबर 3bx आणि एक्स वाय बरोबर 9 दिलेला आहे. ए सीची किंमत काढायची आहे. ओके. एक्स वाय समांतर ए सी दिलेला आहे, 2ax बरोबर 3bx दिलेला आहे. यावरून आपण ax भागिले bx हे गुणोत्तर 3/2 मिळवू शकतोय. या ठिकाणी यावर वियोग क्रिया करायची. वियोग क्रिया केल्यामुळं ax आणि bx यांची बेरीज होते. या ठिकाणी योग क्रिया करू. योग क्रिया म्हणजे अंशात छेद मिळवायचा आणि छेद तसाच ठेवायचा. ax अधिक bx भागिले bx बरोबर 3 अधिक 2/2. ax अधिक bx न काय मिळालं? ए बी मिळालं. 2 तुकड्यांची बेरीज ए बी भागिले bx बरोबर 5/2. आता या ठिकाणी त्रिकोण बी सी ए आणि त्रिकोण बी वाय एक्स हे 2 त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. त्यासाठी हा बी कोन सामायिक आहे. ओके. आणि एक्स वाय आणि ए सी समांतर दिले असल्यामुळं कोन बी ए सी आणि कोन बी एक्स वाय एकरूप संगत कोन आहेत. ओके. आणि म्हणून हे 2 त्रिकोण कोको कसोटीनं समरूप आहेत. या ठिकाणी बी हा सामायिक आहे, याच्यासाठी कोन मध्ये ठेवायचा. कोन सी बी ए एकरूप कोन वाय बी एक्स हा सामायिक कोन आहे.
ओके. त्यानंतर एक्स हा कोण आणि ए हा कोण. ए अगोदर मोठ्यासाठी ए मध्ये ठेवायचा. कोण बी ए सी एकरूप कोण बी ए सी बी एक्स वाय संगत कोण. ओके. बी ए सी म्हणजे हा कोण बी ए सी आणि बी एक्स वाय हे संगत कोण आहेत. म्हणून त्रिकोण बी सी ए समरूप त्रिकोण बी वाय एक्स. कारण को समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. आणि म्हणून संगत दोन त्रिकोण समरूप असतील संगत बाजू प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्याला बी सी भागिले बी वाय बरोबर ए सी भागिले एक्स वाय बरोबर ए बी भागिले एक्स बी. ए बी भागिले एक्स बी. ओके. किंवा बी ए भागिले बी एक्स. आणि मग या ठिकाणी आपल्याला ए बी भागिले बी वाय ए बी भागिले बी एक्स. ए बी भागिले बी एक्स म्हणजेच या ठिकाणी एक्स बी आहे. ओके. दिले 5/2 म्हणजे सर्व गुणोत्तरे बी सी भागिले बी वाय ए सी भागिले एक्स वाय आणि या ठिकाणी ए बी भागिले एक्स बी किंवा बी एक्स गुणोत्तरे 5/2 आहेत. म्हणजेच या ठिकाणी ए सी भागिले वाय एक्स बरोबर 5/2. सर्व गुणोत्तरे 5/2 आहे. म्हणजे ए सी भागिले वाय एक्स सुद्धा 5/2 आहे. ए सी मात्र उदाहरणामध्ये किती दिलं आहे. एक्स वाय 9 दिलं आहे. 9. ओके. वाय एक्स वाय 9 दिलं आहे. इथं एक्स वाय. त्यामुळं ए सी भागिले 9 बरोबर 5/2. त्यामुळे ए सीची किंमत काढताना 5 गुणिले 9 त्या गुणाकाराला ए सीला गुणिले 2 आहे ते भागिले. त्यामुळे ए सी बरोबर 9×5 45 भागिले 2. ए सी बरोबर 45 भागिले 2. ए सी बरोबर 22.5. अशा पद्धतीनं अचूक किंमत आपल्याला 22.5 ए सीची मिळालेली आहे. आपण पाहिलं कोणत्या प्रकारे आपण किंमत काढलेली आहे. पुढला प्रश्न पाहूया. दुसरा. सिद्ध करा चक्रीय चौकोनाचे समकोण परस्परांचे पूरक असतात. सिद्ध करा. पूरक कोण असतात. पुस्तकातली सिद्धता आपण सविस्तर पाहूया. या ठिकाणी चक्रीय चौकोनाचे समकोण परस्परांचे पूरक असतात. पूरक कोण असतात. ABCD हा चक्रीय चौकोन आहे. ज्या चौकोनाचे 4 हे शिरोबिंदू वर्तुळावर आहेत या चक्रावर आहेत म्हणून चक्रीय चौकोन आहे ABCD. समकोण पूरक असतात. पक्ष काय. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. आणि मग समकोण पूरक असतात. कोन बी आणि डी यांची बेरीज 180 आहे आणि कोन ए आणि कोन सी यांची बेरीज 180 अंश आहे. पुढं म्हटलंय कोन ADC हा आंतरलिखित कोन असून त्याने कंस ABC आंतरखंडित केला आहे. कोन ADC हा कोन ADC हा आंतरलिखित कोन असून त्याने कंस ABC हा आंतरखंडित केला आहे. म्हणून त्या कोनाचं माप ADC या आंतरलिखित कोनाचं माप त्यानं आंतरखंडित केल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे या ठिकाणी 1/2 माप कंस ABC. ओके. याचं कारण आंतरलिखित कोनाचे प्रमेय. तसेच या ठिकाणी दुसरा कोन कोणता आहे. त्याच्या समोरचा ABC. कोन ABC या कोनानं कोणता कंस आंतरखंडित केला आहे. ADC. म्हणजे कोन ADC या आंतरलिखित कोनाच्या आत कंस ADC आंतरखंडित केलेला कंस आहे. आणि म्हणून या ABCचं माप या ADCच्या मापाच्या निम्म आहे. म्हणून कोन ADCचं माप ADCच्या निम्म आहे. कोन ADC
कोण ए डी सी सॉरी कोण ए बी सी हवा आहे, कोण ए बी सी. ओके, कोण ए बी सी हा आंतरलिखित कोण असून त्यानं कंस ए डी सी आंतरखंडित केलेला आहे. म्हणून कोण ए बी सी जमाप ए डी सीच्या निम्म ए बी सी हवा आहे. ओके, चुकून ए डी सी लिहिलं तर. मग कोण पहिला आहे ए डी सी, हा ए डी सी आणि दुसरा कोण ए बी सी. 1/2 निम्म कुणाच्या ए डी सी कुणा निम्म आहे 1/2 माप कंस ए बी सी, हा ए बी सी. माप कंस ए बी सी आणि अधिक 1/2 माप कंस ए डी सी लिहिलेच इथं. ओके, 1 आणि 2 वरून. आणि मग या ठिकाणी 1/2 इथला 1/2 सामाय काढला की इथं आहे तसाच माप कंस ए बी सी. ओके, आणि मग कोण माप कंस ए बी सी आणि ए डी सी म्हणजे पूर्ण वर्तुळ आहे. माप कंस ए डी सी आणि माप कंस ए बी सी पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360. ओके, 360ला 2 भागले की 180 मिळते. ओके, त्याचप्रमाणे जसं आत्ता आपण कोण डी अधिक कोण बी मधला कोण डी अधिक कोण बी म्हणजे कोण डी अधिक कोण बी ही सम्मुख कोण यांची बेरीज आपण 180 दाखवली इथं. त्याच पद्धतीनं कोण ए आणि कोण सी यांची बेरीजसुद्धा 180 अंश सिद्ध करता येते. या प्रमेयाचा सराव करा. ही प्रमेय महत्त्वाची आहेत. पुढचा प्रश्न आहे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर 5.4 सेमी, बी सी बरोबर 4.2 सेमी, ए सी बरोबर 6 सेमी आणि ए बी पी क्यू 3.2 तर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर यांची रचना करा. त्रिकोण पी क्यू आर काढण्यासाठी या ठिकाणी कोणती त्रिकोण पी क्यू आरची बाजू दिलेली नाही. त्रिकोण ए बी सीच्या सर्व बाजू दिलेत, परंतु 2 त्रिकोण समरूप असल्यामुळे संगत बाजूंचं गुणोत्तर 3.2 दिलेलं आहे. याचा उपयोग करून आपण त्रिकोण पी क्यू आरच्या तिन्ही बाजू काढू शकतो. या त्रिकोण समरूप आहेत म्हणून ए बी भागिले पी क्यू पहिलं दुसरं, बी सी भागिले क्यू आर बरोबर ए सी भागिले पी आर आणि ए बी भागिले पी क्यू गुणोत्तर दिले 3/2. किमती घालूया. ए बीची किंमत 5.4 भागिले पी क्यू, बी सीची किंमत 4.2 भागिले क्यू आर बरोबर ए सीची किंमत 6 भागिले पी आर बरोबर 3/2. पहिला आणि शेवटच्या विचारात घेतलं म्हणून पी क्यू बरोबर पी क्यूला गुणिले 3 आहे ते 5.4ला गुणिले 2 आहे. त्या गुणाकाराला पी क्यूला गुणिले 3 आहे ते प्लेट जाऊन भागिले होणार. 3 54ला भागलं 1.8 म्हणजे 18 × 54 आणि 18 2 36 3.6 सेमी. ओके, त्यानंतर दुसरं आणि शेवटचं बी सी भागिले क्यू आर. बी सीची 4.2, बी सी 4.2ला 2 गुणले आणि क्यू आरला 3 त्यामुळे क्यू आर बरोबर 4.2 गुणिले 2 4.2 गुणिले 2 आणि क्यू आरला गुणिले 3 आहे ते या ठिकाणी 4.2 गुणिले 2ला भागिले होणार. ओके, क्यू आरला गुणिले 3 आहे ते भागिले आणि 4.2 गुणिले 2 3 42ला भागला आपण दशांश चिन्ह 1.4 14 त्रिकोण 42 त्यामुळे 14 2 28 बरोबर 2.8 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला पी आर काढायचे आहे. पी आरची किंमत काढताना पी आरला गुणिले 3 आहे ते लागलंच खाली भागिले असणार आहे आणि 6ला गुणिले 2 6 गुणिले 2 12 भागिले 3 3 चौक 12. ओके, किंवा 3 6ला बघितलं 3 2 6 या ठिकाणी बेदुनी 4 येणार. ओके, 4 सेमी. त्रिकोण पी क्यू आरच्या सर्व बाजू माहीत झालेल्या आहेत. त्रिकोण ए बी सीच्या बाजू दिले आहेत. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर काढायचे आहे.
प्रथम ए बी 5.4 सेमी घेऊ. ओके, समोरासमोर काढायचं आहे. ए बी 5.4 अशा पद्धतीनं ए बी 5.4 सेंटीमीटर काढलेली आहे. .4 सेंटीमीटर. त्यानंतर वर्तुळ कंपासमध्ये 4.2 अंतर घ्यायचं बी सी काढण्यासाठी आणि ए सी काढण्यासाठी 6 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि या दोघांचा छेद सी आहे सामायिक बिंदू. ओके, तो मिळवायचा. प्रथमतः 4.2 बी सी घ्यायचं आहे. बी सी 4.2 सेंटीमीटर. पहा, त्यानंतर ए सी 6.0 म्हणजे 6 घ्यायचे. ए सी वर्तुळ कंपासमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. हे 6 सेंटीमीटर घेतलेलं आहे आणि आत्ता काढलेल्या कंसाला चाप मारायचा. हा सी बिंदू आहे. ओके, बी आणि सी जोडायचे. आणि ए आणि सी जोडायचे. ए सी 6 सेंटीमीटर आणि बी सी 4.2 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं त्यानंतर त्रिकोण पी क्यू आर काढायचा आहे. पी क्यू आर काढताना पी क्यू 3.6 सेंटीमीटर आहे. 3.6 सेंटीमीटर. तीन 5 आणि 1 मिली. या ठिकाणी हा पी क्यू 3.6 सेंटीमीटर घेतलेला आहे. ओके, त्यानंतर वर्तुळ कंपासमध्ये 2.8 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. क्यू आर 2.8 सेंटीमीटर अंतर. दोन मिलीमीटर कमी 3ला. ओके, क्यू आर क्यू केंद्र घ्यायचा आणि चाप मारायचा. त्यानंतर पी आर 4 सेंटीमीटर घ्यायचं आहे. वर्तुळ कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. ओके, आणि आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढायचा आणि हा छेदनबिंदू आर आहे. आर आणि क्यू जोडायचे. पी आणि आर जोडायचे. अशा पद्धतीनं पी क्यू 3.6 सेंटीमीटर, क्यू आर 2.8 सेंटीमीटर आणि पी आर 4 सेंटीमीटर. आता 3:2 गुणोत्तर आहे. 3:2 पहा बरं. या ठिकाणी 2 त्रिक 6, 2 दुनी 4, 18 त्रिक 54, 18 दुनी 36, 14 त्रिकोण 42, 14 दुनी 28. हे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या मित्रांच्यासाठी तो पाठवा. त्यांनाही याचा अभ्यास करू द्या. परीक्षेमध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडण्यासाठी त्यांना मदत हो. उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.